विकासाला नागरिकांचा विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरण्याचा अधिकार कोणालाही नाही। खोदलेले रस्ते दर्जेदार पद्धतीने पूर्ववत होणार का? पावसाळ्यातील हा त्रास कधी संपणार? आणि सांगली मिरज कुपवाड महापालिका व संबंधित यंत्रणा याबाबत नेमकी काय भूमिका घेणार? सांगली मिरज कुपवाड शहरात विकासाच्या नावाखाली रस्त्यांची उकरामुक। ऐन पावसाळ्यात नागरिकांना चिखल, वाहतुकीचा खोळंब आणि अपघाताचा धोका। पण या सर्वांची जबाबदारी नेमकी कोणाची? PNG गॅस कनेक्शनसाठी शहरभर मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदले जात आहेत। अनेक ठिकाणी नव्याने झालेले काँक्रीट आणि डांबरी रस्तेही फोडण्यात आलेले आहेत। ज्या रस्त्यांसाठी नागरिकांच्या कराचा पैसा खर्च झाला तेच रस्ते काही दिवसात पुन्हा उखडले जात आहेत। खोदकामादरम्यान अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईन्सचे नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। परिणामी पाणी गळती, सांडपाणी आणि अस्वच्छतेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे PNG गॅस कनेक्शन घेणे प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक नाही। तरीही काही नागरिकांचे म्हणणे आहे की त्यांना हे कनेक्शन घेणे आवश्यक असल्याचा समज करून दिला जात आहे। त्यामुळे संबंधित प्रशासन आणि गॅस कंपनीने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे। तसेच ज्या नागरिकांनी गॅस कनेक्शनसाठी अर्ज केलेला नाही किंवा कनेक्शन घेण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही त्यांच्या घरासमोर परवानगीशिवाय रस्ता खोदला जाणार का? नागरिकांच्या संमतीशिवाय अशी कामे केली जात आहेत का? या प्रश्नांचीही स्पष्ट उत्तरे अपेक्षित आहेत। रस्ता खोदण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली जाते। त्याच परवानगीच्या अटीमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी असते। मग शहरातील अनेक ठिकाणी महिनोन्महिने खड्डे तसेच का पडून आहेत? यापूर्वी वीज, फायबर केबल, वायफाय आणि पाणी पुरवठ्याच्या कामांसाठी खोदलेले अनेक रस्ते आजही पूर्णपणे पूर्ववत झालेले नाहीत। त्यामुळे नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे, यावेळी ही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? महापालिका रस्ता खुदाईचे शुल्क आकारते, पण काम निकृष्ट झाले, रस्ता पूर्ववत झाला नाही किंवा नागरिकांना त्रास झाला तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई होते का? त्यांच्याकडून हमी रक्कम वसूल केली जाते का? याचे उत्तरही नागरिकांना हवे आहे।